पहिला चेंडू फुलटॉस होता खरं तर हलक्या हाताने गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता पण शॉर्ट मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध प्रल्हाद पवार तळीकडे होते आणि त्यांनी आज झेल स्वीकारला आणि पहिला गडी शून्यावरती बाद होते. शक्ती पाटील पहिल्याच बॉलवरती पहिले यश प्राप्त करतात. न्यू बॅटर मैदानावरती नंदू येत आहेत. नंदू भोईर चेंडू आउटसाइड द लेग स्टंप पिचिंग झालाय. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. अकाउंट ओपन होते मैदानावरती. गोळवली 40+1 ने वाईटच्या आधाराने. न्यू बॅटर एंटर झालाय. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतायत नंदू भोईर. नॉन स्ट्राईकला मंगेश गायकर. मागच्या मॅच मध्ये मंगेश गायकर जबरदस्त परफॉर्मन्स राहिला होता. बॅट आणि बॉलिंगच्या माध्यमातून स्पेशली 2 षटकं अप्रतिम हाताळली होती मंगेश गायकरने. पण इथून आता प्रथम बॅटिंग करायची. बॉलर्स बॅक ड्राइव्ह डॉट बॉल. कमबॅक चांगलं आहे. वाईड नंतर शक्ती पाटीलचा याच्या दिवसातील आज 6वा सामना आणि मागच्या मॅच मध्ये रोमांचक लढत आपण बघितली. नावाळे आणि आगासन मध्ये 2 बॉल 4ची ही मॅच. अखेर आगासनने विजयावरती शिक्कामोर्तब केलाय आणि काय अफलातून झेल टिपलाय. वॉट फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. लॉंग ऑन वरना दिगंबर आले होते आणि काय फिल्डिंग बघा. शाबासकीची थाप मिळते. आणि या आधीच्या मॅच मध्ये अशाच प्रकारचे 2 झेल टिपले होते आणि का फिटनेस आहे बघा. फार वेगाने आले होते. चेंडूवरती वेगाने धाव देत असताना चेंडूवरची नजरही ठेवणं फार गरजेचं असतं आणि खूप चांगल्या पोझिशन मध्ये आले. झेल टिपलाय. दुसऱ्या विकेटचं पतन मैदानावरती. गोळवली 40+च्या धावसंख्या धावफलकावरती 1 आपण बघतायत. चांगलं कमबॅक. विकेटने सुरुवात झाली. त्यानंतर वाईट बॉल आपण बघितला पण पुढच्याच बॉलवर आपण बघितलं तर एक डॉट चेंडू आला आणि आता मात्र फलंदाज बाद. चितू वगे न्यू बॅटर मैदानावरती येत आहे. का तर वगे म्हटले की आम्हाला प्रवीण वगेची आठवण येते. त्यांनी मॅन ऑफ द सिरीज मध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती मध्ये कार मिळवली होती. आय थिंक 2020 मध्ये कारनामा केला बहुतेक. एक अंदाज माझा. आणि लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 1 ने पुढे सरकली. एकूण 2 धावा. दोन्ही धावा अवांतर आलेले आहेत बघा. एक वाईडने आली, एक लेग वाईजने आली. पण अजूनपर्यंत बॅटने एकही धाव आली नाही. स्ट्रेट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. वेल स्टॉप. काय फिल्डिंग आहे बघा. फार कठीण असतं. ग्रीप, रनवे, रिलीज ऑफ डिलिव्हरी अँड फॉलो थ्रू या 4 क्रिया गोलंदाजाला कराव्या लागतात. आता स्पेशली चेंडू एक वेगवान गोलंदाज जेव्हा डिलिव्हर्ड करतो, रिलीज करतो, तेव्हा त्याच्या बॉडीचं वेट पुढे ट्रान्सफर होतं. अशा परिस्थितीत चेंडूला थांबवणं इतकं सोपं काम नसतं. हो, सुंदर चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. आणि बघा काय गोलंदाजी होते मैदानावरती. का तर पहिली मॅच वगळता तुम्हाला धावसंख्या जास्त बघायला मिळालीच नाही. नावानेही मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कमबॅक केलं होतं. 2 धावा झाल्यात आणि 1 षटक संपलेले. 1 विकेट गमावलेले आहे फलंदाज. 2 विकेट आपण बघितले बाद झालेले आहेत. आणि बाद होणारे बॅटर आपण बघतायत राजेश भोईर आणि नंदू भोईर असे 2 विकेट प्राप्त झाले त्या प्रतिस्पर्धी संघाला म्हणजेच खिडकाळीला. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितलं एक लेग बायच्या रूपाने धाव आली आहे. म्हणजे एकच धाव गोलंदाजाने वाईटच्या रूपाने जी ती खर्च केली आहे. आधी एकच धाव या ठिकाणी आलेली आहे पण एक लेग बायजने आले. त्यामुळे या 2 धावा आणि 2 विकेट. बॉलिंग मार्कवर परिवर्तन होत आहे. किरण ठाकूर मागच्या मॅच मध्ये किरण ठाकूर मॅन ऑफ द मॅच 2 ओव्हर हाताळल्या होत्या आणि केवळ 13 धावा दिल्या होत्या. मागच्या मॅच मध्ये 12 होते मॅन ऑफ द मॅच. ओ टॉप एज पण मागे पडलाय. यष्टीरक्षकाच्या मागे मागच्या बाजूला हा चेंडू गेलाय. एकच धाव येथे आणि फायनली बॅटने 1 धाव आलेली. धावसंख्या धावफलकावरती 3 आपण बघतायत. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय
काळूराम मुंडे यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद आम्ही बघितला. ते म्हणाले होते की विक्रम चौकार मारेल आणि विक्रमने तो विक्रम केला. हा चेंडू ऑन साईडला गॅप आहे. पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय तोपर्यंत या दरम्यानच्या काळात पूर्ण होत आहेत या 2 धावा आणि या 2 धावेने गोळवली 40+ संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. पूर्णपणे दबावामध्ये खरं तर गोळवली टीम, पण मंगेश गायकरचं खेळपट्टीवरती उभं राहणं फार गरजेचं आहे. हो बॅटचा स्विंग बघा. बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाही. ऑफस्टंप मध्ये पिचिंग झाला होता. सरळ निघालाय मागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सुखदेव यष्ट्यांच्या मागे किपिंग करत असताना धावसंख्या स्थिरावलेली आपण बघतोय 5 वरती. चेंडू थर्ड मॅनला ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळेल आणि एक धावेसाठी इथे संघर्ष करावा लागतो गोळीच्या फलंदाजांना. कारण बघा दुसरं षटक आणि या षटकात 4 बॉल झाल्यात, पण तरी धावसंख्या केवळ 6 धावफलकावरती आपण बघतोय. समोरच्या दिशेने पंच करतायत. शक्ती आहेत लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण पण खूप चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानामध्ये दाखवत असताना आपण बघतायत मंगेश गायकर आणि जीतू वगे एकूण 2 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती 8. असं काय घडलं की या पहिल्या मॅच नंतर धावा होताना दिसल्याच नाही. कारण पहिल्या मॅच मध्ये आपण 92 धावांचा रेकॉर्ड बघितला आणि सकाळी प्रश्न पडला की आता इथून भरपूर धावा आजच्या दिवसामध्ये बघायला मिळतील, पण त्यानंतर तो आमचा अंदाज होता, तो जजमेंट होता, तो पूर्णपणे चुकला. दुसऱ्या मॅच मध्ये 34 आल्या, तिसऱ्या मॅच मध्ये 41 आल्या, चौथ्या मॅच मध्ये 30 बघितल्या, मागच्या मॅच मध्ये आपण 36 धावा बघितल्या त्या 4 ओव्हरमध्ये. आणि बघूया या मॅच मध्ये धावा आतापर्यंत या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघतायत केवळ धावा झाल्यात 9 आणि एकूण 2 विकेट. 4.5ची धावगती आहे. अजूनही 2 षटके आहेत. इथून गेअर बदलावे लागतील. अटॅकिंग मोडमध्ये यावं लागेल. मोठे फटक्याच्या शोधात जावं लागेल, कारण समोर संघ आहे खिडकाई आणि या संघाविरुद्ध एक मोठी धावसंख्या सेट करणं फार गरजेचं आहे. नक्कीच एक 35 किंवा 40+ ते धावा पाहिजेत, पण 9 धावा झाल्यात म्हणजे पुढच्या 2 ओव्हरमध्ये 31 धावा. इथून बोलायला खरं तर सोपं वाटतं, पण त्या धावा करणं इतकं सोपं काम नाही. पण त्यासाठी मोठे फटके हा एकमेव पर्याय उरलेला आहे. लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉलचा इशारा. पहिल्या मॅचमध्ये प्रल्हाद पवारने 2 चेंडू वाईड फेकले होते लेग स्टंपवरती. कुठेतरी कंट्रोल नाहीये, नियंत्रण नाहीये, पण त्यानंतर कमबॅक चांगलं झालं होतं प्रल्हाद पवारचं. पण बघूया आजच्या दिवसामधला 3रा वाईड चेंडू त्यांच्याकडनं आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती दुहेरी अंकात 10. हा चेंडू चांगला आहे. अपील केलं होतं, पण लेग बायचा इशारा पंचांचा येतो. इम्पॅक्ट आय थिंक आउटसाइड द ऑफ स्टंप होता आणि त्याच कारणास्तव पंचांनी अपील स्वीकारलं नाही. जावेद फरीद सर बघा रिटायरमेंट घेतलेले, निवृत्त झालेले आहेत, घेतलेले नाही आहे, निवृत्त झालेले आहेत. प्रामाणिकपणे काम केलं. KDMC मध्ये खूप चांगल्या पदावरती होते, पण जॉब करत असतानाही कल्याणवरनं खरं तर स्पेशली त्यांना आपण जास्तीत जास्त रायगड जिल्ह्यात बघितले आहे. ठाण्याचे, कल्याणचे आहेत, पण मला आठवत नाही की कुठे त्यांनी ठाण्यामध्ये किंवा डोंबिवलीमध्ये काम केलं, कारण त्यांची कर्मभूमी ही रायगड जिल्हा आहे. स्पेशली पनवेलमध्ये खूप मागणी असते त्यांना, कारण अंपायरिंग खूप चांगली अंपायरिंग आहे खरं तर. लेग बायचा इशारा. आणि आता निवृत्ती पत्करलेली आहे, रिटायर्ड झालेले आहेत, पण अजूनही क्रिकेटची सेवा करत आहेत. क्रिकेट भरपूर ते खेळलेले आहेत. रमाकांत पवार सर खूप मोठमोठ्या संघातून हेही खेळलेले आहेत. विकेट किपर बॅट्समन म्हणून त्यांची ओळख होती रमाकांत पवार सरांची. हा देखील जातो यष्ट्यांच्या मागे. टॉट चेंडूंचं पर्सेंटेज वाढले. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा आपण बघतोय. प्रल्हाद पवारच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आपण बघितल्या तर आलेल्या आहेत त्या 4.
तर 2 लेग बायज, 1 वाईड. हा देखील जाईल मागे आणि मंगेश गायकर इथे प्रयत्न करतायत. बॅट तर फिरते पण संपर्क होत नाही. 5 चेंडू डॉट फेस केले त्यांनी आतापर्यंत. धावसंख्या स्थिरावलेली 13 वरती. या ओव्हरचा चेंडू असेल शेवटचा. हा लेग स्टंप वरती निघतोय. वाईड बॉलचा इशारा आहे. आणि पहिल्या मॅच मध्ये 2 वाईड फेकले होते आणि इथे 2 वाईड त्यांचे मला वाटतं कुठेतरी फिक्स आहेत. हा गमतीचा भाग आहे. असं नाही गोलंदाजी चांगली करतात पण थोडासा मिडल स्टंप वरती टाकण्याचा प्रयत्न झाला होता. आणि त्यांचे फिंगर बघा ते चेंडूला आत आणतात, ऑफ ब्रेक करतात. आणि खरं तर त्यांची गंमत आम्ही करू शकतो. आमचे ते मामा आहेत आणि फार लहानपणापासून ते सागावला भरपूर असायचे त्यांच्या ताईकडे. आणि त्यांचे जे भाऊजी ते आमचे मामा आहेत आणि त्यामुळे आम्ही भरपूर वर्ष एकत्र होतो. जिमचं प्रचंड वेळ होतं. आता जिम करतायत की माहिती नाही पण क्रिकेटवरती प्रेम होतं आणि तिथेही ते खेळायचे. सागावला असताना भरपूर वर्ष तिकडे होते पण त्यानंतर ते खेळायला आल्यानंतर संघामध्ये ते खेळताना दिसत आहेत. एकूण धावा 3 ओव्हर नंतर आपण बघताय झाले 16 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 2, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, त्यानंतर 5 आणि आताही 7 धावा आल्यात पण त्या 2 लेग बायच्या त्यामुळे ते आपण ते काउंट करत नाही. बऱ्याचदा आपण बघतो की इंटरनॅशनल रूल आहे की लेग बायच्या ज्या धावा आहेत ते बॉलरच्या खात्यामध्ये आपण काउंट करत नसतो. त्या धावा जरूर त्याच्या ओव्हरमध्ये आल्या असतात त्या अवांतरमध्ये मोजल्या जातात. वाईड बॉलच्या असतात ते आपण ते काउंट करतो. धावा केवळ 16 आहेत. हवे चेंडू स्वतः जज करतायत. विशालने हसत हसत झेल टिपलाय. आणखीन एक धक्का गुळगुळी टीमला लागतोय. जीतू वगेच्या रूपाने हा 3रा धक्का लागतोय. धावफलकावरती आपण बघतात एकूण 16 धावा आहेत आणि धावफलक थोडंसं स्थिरावलेलं, कुठेही त्याला चालना मिळत नाहीये. आणि बघा ही दुसऱ्या फेरीतील ही दुसरी मॅच आहे आणि धावांची गती आता मात्र या खेळपट्टीवरती असं काय घडलं की जिथे धावा येणं बंद झालं. 92 धावा पहिल्या मॅचमध्ये आल्या होत्या पण त्यानंतर कुठल्याही धावसंख्येने मला आठवत नाही 50ची ओलांडलेली आहे. 41, 34, 30, 37. आताही ही धावसंख्या 40च्या पुढे जाईल का नाही जायला प्रश्न आहे कारण ज्या पद्धतीने 16 धावा 4थं षटक सुरू असताना आपण बघतायत 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि या 5 चेंडूमध्ये 40 करण्यासाठी 25 धावा 24-25 धावा करावे लागतील. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दिगंबर होते. 2 धावा येत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय त्या एकूण झालेले 18. बऱ्याचदा टेस्ट विकेटमध्ये आपण बघतोय की ती दर दिवशी थोडंसं रंग बदलत असते. सुरुवातीला जेव्हा ती बॅटिंगला साथ देते त्याच्यानंतर जर ती डस्टी विकेट असेल तर खेळपट्टीचेही मोस्टली 3 प्रकार असतात. व्हाईट बॉल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक ग्रीन टॉप असते तिच्यावरती गवत सोडलं जातं. या खेळपट्ट्या तुम्हाला परदेशात बघायला मिळतात. त्यानंतर डेड विकेट किंवा त्याला फ्लॅट विकेटही म्हणतो आपण ज्या तुम्हाला आशिया खंडात बघायला मिळतात. डस्टी विकेट तुम्हाला जास्तीत जास्त आशिया खंडात ज्याची काय तर माती सैल होत जाते तिथे ती स्पिनरला साथ देते. पण डेड विकेट ही बॅटरला सपोर्ट करते. इथे आणखीन एक विकेट जाईल आणि ऑस्ट्रेलियाची जी MCG ची विकेट आहे ना ती कारखान्यात बनवली जाते आणि ती क्रेनने आणून तिथे फिट करतात. एक पोर्टेबल विकेट असते तिच्यावरती एक स्टीलची प्लेट असते ती खराब होऊ नये म्हणून अशा प्रकारे खेळपट्टी बनवली जाते. तर अशा कित्येक गोष्टी आहेत आपल्याला माहिती नसतात. आणि वानखेडेची विकेट 6 प्रकारच्या मातीने बनवली जाते. सगळ्यात खालचा थर खरं तर कॉन्क्रिटीकरण देखील होतं. त्यानंतर ती एक फ्लॅट विकेट असते वानखेडे स्टेडियमची आणि त्यामुळे आपण बघितलं तर वानखेडेच्या विकेटवरती धावा होताना बघत असतो आपण. पण बऱ्याचदा परदेशात वाकाची खेळपट्टी सगळ्यात खतरनाक आहे. ती फलंदाजांचं कर्दनकाळ म्हटलं तिथे बऱ्याचदा चेंडू वेगाने येतात, उसळणारे येतात. कित्येक वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी म्हणा किंवा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी फलंदाजांना अक्षरशः रक्तबंबाळ केलेलं आहे. पूर्वीचं क्रिकेट म्हटलं की 60 वर्ष वनडे असायची आणि शेवटचे बॅट्समन बॅटिंगलाही यायची नाही. वेस्ट इंडिज जर समोर असली तर वेस्ट इंडिजचा दबदबा आता कुठेतरी कमी झालाय. कव्हर पॉइंटला चेंडू जातोय
दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालेला आहे. 2 धावा येत आहेत. संघर्ष भरपूर करतो गोळवली टीम आणि एकूण धावसंख्या धावफल कधी बघतो आपण 21. या ओव्हरचे चेंडू आतापर्यंत 4 झालेले आहेत. 2 चेंडू शेष आहेत. विशाल हा चेंडू एज घेऊन गेलाय. थर्ड मॅनला केवळ एकच धाव. संघनायक आपण प्रेमला संघनायकाच्या भूमिकेत बघितलं खेळगायचे आणि त्यांनी आता मगाची माहिती दिली की त्यांचा एक व्यवसाय आपण बघितलं खेळगाळेश्वर मंदिराजवळ पंढरपुरी चायचं एक स्टॉल आहे आणि आता चहा सुद्धा मॉडर्न झालाय. तो पूर्वी मारवाड्यांची मक्तेदारी त्याच्यावरती असायची. आता मराठी माणसं उतरलेली या क्षेत्रामध्ये. आधी येवले चहा आपण बघितला, त्यानंतर पंढरपुरी प्रेमाचा चहा, आता वाटेल ते. एका ठिकाणी एक मुलगा किटली घेऊन आला, त्याला मी विचारलं की कुठला चहा आहे, तो बोलतो आईचा चहा, माझ्या आईने बनवलाय. तर आईच्या हातची चव कुठेच नसणार. 26 धावा धावफलकावरती आहेत. 27चं टार्गेट इथून पूर्ण करायचं आहे आणि दीपेश गी जे डायगरचे त्यांनीही देसाईच्या नाक्यावरती चहाचं स्टॉल टाकलेले आणि उद्योग धंद्यामध्ये व्यवसायामध्ये आपले सगळे तरुण उतरत आहेत. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये खरं तर आपली मुलं उतरत आहेत आणि उतरायलाच पाहिजे. उच्च शिक्षित होत आहेत. घारवली गाव डॉक्टरांचं गाव म्हटलं जातं. आताच आपण बघितलं आज आनंद पाटील यांचा वाढदिवस आहे. जे खूप मोठे गीतकार होते आणि त्यांनी सत्यनारायणाचे जे गाणं आहे ते वास्तविक त्यांनी लिहिलेलं गाणं आहे. गणपतीचं गाणं आहे, पंढरपूरच्या वारीचं गाणं आहे. आनंद पाटील ज्यांनी अनेक गाणी लिहिली. आगरी समाजातले एक उच्च दर्जाचे असे गीतकार होते आणि प्रल्हाद शिंदे म्हणा, आनंद शिंदे यांनी त्यांची भरपूर गाणी गायलेली आहेत. आज त्यांचा वाढदिवस, ते आज हयातीत नाही आहेत पण त्यांची एक डॉक्युमेंटरी आपण बघितली का तर आताच यूट्यूबला. त्यांना 7 मुली होत्या पण या 7 मुलींच्या भावना आपण मगाशी त्या बघितल्या मी. आणि त्याचबरोबर त्यांनी जगदीश पाटील जे प्रसिद्ध गायक आहेत त्यांना आपलं मानसपुत्र मानलं होतं आणि जगदीश पाटीलने सांगितलं की त्यांनी लिहिलेली जी गाणी आहेत खरं तर ती सगळ्या वया मला दिल्या होत्या कारण ते मला खूप मुलासारखे मानायचे. तर वळूया आपण द्वितीय सत्राकडे. करायचे आहेत 27 धावा 24 चेंडूमध्ये. सगळ्यात छोटं लक्ष हरकत नाही. गोळवीची कामगिरी आज खूप चांगली झाली. बॉलिंगमध्ये पहिल्या मॅचमध्ये त्यांनी खाडीसारख्या ताकदवर संघाला पराभूत केला पण या मॅचमध्ये बॅटिंग नाही झाली आणि खिडकाळची गोलंदाजी एकदम धारदार होती, प्रभावशाली होती आणि त्यामुळे त्यांनी रोखलेल्या 26 वरती गोळवलीला आणि 27चं टार्गेट इथून 4 ओव्हरमध्ये चेस करायचं आहे. बघूया इथून काय घडेल. मला आठवते ती मॅच दैसरच्या मैदानावरती नागाव आणि खिडकाळीमध्ये झाली होती जिथे 27 मला वाटतं करायचे होते. 27 ते 28 4 ओव्हरमध्ये त्या रेग्युलर खिडकाळच्या टीमला झाल्या नव्हत्या. थोडीशी निराशा होती. कुठेही एखादा निगेटिव्ह रेकॉर्ड सांगण्याचा हेतू नाही आहे, फक्त सिच्युएशन तशी आहे. इथे खिडकाळी संघ खेळतोय पण अपोजिटला गोळवली आहे. ती रेग्युलरची मॅच होती, 40+ मॅच आहे आणि 27 धावा इथून खिडकाळी संघाला चेस करायचे 24 बॉलमध्ये. बघूया कसा संघर्ष द्वितीय सत्रामध्ये बघायला मिळतोय याचं धावतं वर्णन या ऐकूया आपण. जगदीश पाटील अत्यंत अनुभवी आणि भरपूर वर्ष समालोचक क्षेत्रामध्ये काम करतात. टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करतात. ॲज अ कॉमेंटेटर म्हणून ऐकूया आपण त्यांचा आवाज द्वितीय सत्रामध्ये. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच विनोद पाटील. जाऊया मॅचमध्ये जिथे गोलवली आणि खिडकाळ या 2 संघामध्ये सामना. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना धावा बनवल्या त्या 26 आणि 27चं टार्गेट आहे. 24 चेंडू 27 करायचे आहेत खिडकाळ टीमला. दोन्ही संघाने एक सामने जिंकल्यात आणि आता खऱ्या अर्थाने अस्तित्वाची लढाई. पहिलाच बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न, एकेरी धाव. एक या धावसंख्येने सुरुवात झाली आहे.
ऑन साईडला घ्यायचा प्रयत्न, फिल्डर आहे तिकडे एकच धाव मिळाली. गोलंदाज पाहतोय आपण. पहिलं षटक मंगेश गायकर. पहिल्या सामन्यात जी बॅटिंग झाली आहे ती तशी पाहायला मिळाली नाहीये टीम गोलवली संघाची. लवकर खेळाडू बाद झाले, जे सलामीची जोडी होती. यावेळेस बॉल बराच वेळ हवेत होता, कव्हरच्या दिशेला चाललाय चेंडू, मात्र अडवलं गेलंय आणि अखेरकार जेथे वेळ होता या 2 धावा घेण्यासाठी. दोन धावा मिळाल्यात. ॲज ओपनर्स म्हणून पहा मिळतात आपल्याला किरण ठाकूर आणि दिगंबर पाटील. हे 2 बॅट्समन आहेत, हे 2 फलंदाज. अगदी कोलवा टप्प्याचा चेंडू, अतिशय चांगला चेंडू होता. पहा डायरेक्ट हिट, मात्र स्टंप आणि चेंडू यांच्यामध्ये खूप अंतर होतं. हिट केला तेव्हा 1 धाव मिळाले. लो स्कोरचा पुन्हा एकदा सामना पाहायला मिळतोय आपल्याला इथे. चांगला बॉल, कीपर बीट, आणि अशा चुका जर झाल्या अगोदरच आपल्याकडे जास्त धाबा नाही आहेत आणि अशा चुका केल्या तर मग आपल्याला सामना जड जाईल. त्यामुळे 4 धावा मिळत असताना 22च्या स्वरूपामध्ये आणि एकूण धावसंख्या झाली ती 9 धावा. पहिलं पॉवर प्लेचं एकमेव षटक मंगेश गायकर यांना पाहतो. खरं तर ते एक अष्टपैलू खेळाडू आहे टीमचे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय चांगली बॅटिंग केली, गोलंदाजी सुद्धा केली, 2 षटकं हाताळली. खाडीच्या विरुद्ध फुलटॉस सर्कल मध्ये रोखण्याचा प्रयत्न राहिला. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. एकूण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 11 या धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 11. स्कोरबोर्ड वरती करायचे होते त्या 27. बिनबाद 11 अशी खेळकाळी संघाची दमदार सुरुवात झाली आहे. या ओव्हरमध्ये पाहिलं तर सिंगल डबल 1 चौकार सुद्धा आपण पाहिला 22च्या स्वरूपामध्ये. गोलंदाज नंदू भोईर आल्यात. आता दुसऱ्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं एकच षटक होतं संपलं गेलंय, त्यामुळे क्षेत्ररक्षण पूर्णपणे आता सीमारेषेवरती पाहायला मिळेल. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न, फटका, मात्र क्षेत्ररक्षकाला जजमेंट जमलं नाहीये. अगोदर पुढे आले, चेंडू पाठीमागे निघून गेला आणि 4 धावा. जर जजमेंट केलं असं तर कदाचित झेल झाले असते, मात्र वेगाने पुढे आले असं वाटलं की चेंडू पुढे येतोय, मात्र हवेचा वेग पाहायला मिळाला, त्यामुळे हवेच्या सहाय्याने सुद्धा चेंडू जास्त पाठीमागे गेला आणि त्यांना आवरणं मुश्किल झालं चेंडूला. तोपर्यंत मिळाल्या 4 धावा. किरण ठाकूर मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॅटिंग. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू लेग बिफोर अगदी प्लम मध्ये पकडलाय मिडल स्टंपला आणि खेळाडू बाद होतात. पहिला धक्का चौकार आल्यानंतर मात्र खेळाडू बाद किरण ठाकूर. तिसऱ्या क्रमांकावरती विशाल पाटील मैदानात येत असताना पाहा मिळतो आपल्याला. पहिला धक्का लागला किरण ठाकूरच्या स्वरूपामध्ये, ज्याने चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला.
यावेळेस आल्या षटकाराने आगाज करत असताना फटका चांगला होता आणि त्याच्यावरती 6ची मोहर लावली होती. एवढ्या वेगाने बॅट फिरवली आणि 6 धावा. विशाल पाटील या वर्षीच्या सीझनचा हंगामाचा विचार केला तर चांगल्या फॉर्म मध्ये आहे विशाल. टॅप केला जातोय चेंडूला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि इथून 2 धावा पूर्ण केल्या जातात. चार धावसंख्येची गरज आहे आता. चेंडू शिल्लक आहेत ते 14. आगासनचे कॅप्टन या. फुलटॉस या वेळेस मात्र रेडी घ्यायचा आहे. चेंडू हवेत आणि झेल ड्रॉप. दुसरे धावेचा प्रयत्न करायचा होता मात्र नाहीये. अर्ध्या वरून माघारी पाठवलंय आणि तोपर्यंत एकेरी धाव मिळाली. अद्याप 3 धावसंख्येची गरज आहे. अप ड्राईव्ह. एक धाव आणि इथून षटक समाप्त झालंय. दुसरा. दोन धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी टीम खिडकाई संघाला. रवी गायकवाड आल्यात षटक घेऊन. बॅक टू बॉलर्स. रवी गायकवाड यांना पाहतोय. तिसरं षटक आपल्या टीमच्या वतीने. पहिल्या सत्रामध्ये जास्त धाबा झाल्या नाहीयेत त्यामुळे आता या द्वितीय सत्रामध्ये धाबांचा पाठलाग सहजरित्या आपल्याला होताना पाहायला मिळाला आणि विजयाचा फटका आलाय दिगंबरच्या बॅटमधून आणि ते दुसरा विजय मिळालाय खिडकाळ संघाला. आता सामना होईल तो आगासन आणि खिडकाळ यांच्यामध्ये. जो जिंकेल तो सुपर 3 ला क्वालिफाय होईल. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण टॉससाठी या. आगासन आणि त्याचबरोबर खिडकाळी. आणि या सामना आता जो सामना झाला त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा हिरो राहिलाय तो शक्ती पाटील, ज्याने 1 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि 1 विकेट मिळवली. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी. हा, व्यासपीठावर आमचे कालुराम मामा मुंडे आहेत. त्यांचं